की भाजपने भगवान श्रीरामाला हायजॅक केलेला आहे असं संजय राऊतांनी टीका केली आहे. नाही, मला वाटतं आपल्या देवदैवतांच्या बाबतीत शिवसेनेनं काय भूमिका घेतली, उद्धव ठाकरेच्या गटाने सर्वश्रुत आहे. सगळं त्या ठिकाणी गुंडाळून विरोधी विचारधारा असणाऱ्या काँग्रेस पक्षाबरोबर ज्या वेळेला उद्धव ठाकरे बसले त्याच वेळेला त्यांना हिंदुत्वाविषयी, देश आणि धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारच उरलेला नाही. म्हणून संजय राऊत आता वैफल्यातनं ग्रासलेले आहेत अशी बाष्पळ बडबड करताना दिसते. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजप 150 उमेदवारांना फायनल करणार आहे अशी आता माहिती समोर येते आणि त्यामध्येच कुठेतरी नव्या चेहऱ्यांना त्यामध्ये संधी मिळणार आहे आणि जे ज्यांना 2 वेळा खासदारकी मिळालेली आहे अशांना कदाचित भविष्यामध्ये खासदारकीचं तिकीट मिळू शकणार नाही अशी माहिती समोर येते. भारतीय जनता पार्टी हा प्रक्रिया करून उमेदवार देणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे कुठल्या हायकमांडला वाटलं म्हणून हा उमेदवार कोणतरी त्या ठिकाणी कोणाच्या बरोबर आहे म्हणून उमेदवार असं न करता जनतेच्या मनात नेमकं त्या उमेदवाराच्या विषयी काय आहे याचं वेगवेगळ्या पातळींवर मूल्यमापन करत भारतीय जनता पार्टी उमेदवारीचे निकष ठरवत असते आणि वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये होत असतात आणि त्याच्यामुळे एक ट्रान्सपरंट प्रक्रिया भारतीय जनता पार्टीमध्ये असते. त्यावर उमेदवारी ठरते जी जनतेच्या चपलेत पाय घालून आमचं नेतृत्व किंवा वरिष्ठ पाहत असतात. जनतेला जे हवंय ते देण्याचा आमचा प्रयत्न असतो. राहुल गांधी आज पुन्हा सभा घेणार आहेत. आज त्यांची नागपूरमध्ये देखील सभा आहे. या सगळ्या सभांकडे कसं पाहताय? पुन्हा एक त्यांनी भारत जोडो यात्रेसारखी दुसरी एक सभा सुरू केलेली आहे. पहिला त्यांनी इंडिया आघाडी जी आहे ती एकत्र जोडावी. मला वाटतं राहुल गांधी हे निष्प्रभ आहेत, त्यांचा प्रभाव पडणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी किती सभा घेऊ, किती अशा प्रकारच्या यात्रा करो, या देशातील जनतेनं ठरवलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा या देशाचं नेतृत्व त्यांनी करावं. कारण गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी ज्या उंचीवर देशाला नेलंय सर्वार्थानं ते या देशातील जनता पाहते आणि मोदी साहेबांच्या तुलनेत राहुल गांधी आजूबाजूला पण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. एवढं उत्तुंग आणि या देशातील जनतेसाठी विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज प्रस्थापित झालेले दिसतात. राज्यातील जे नेते आता केंद्रीय स्तरावर काम करतात त्यांना कुठेतरी भविष्यामध्ये लोकसभेसाठी केंद्र उतरवू शकतं पक्षश्रेष्ठी अशी एक माहिती समोर येते ना. आपल्याला मी सांगितलं की भारतीय जनता पार्टी जनतेला काय हवंय त्या जनतेमध्ये जाऊन कानोसा घेऊन त्या मतदारसंघामध्ये उमेदवार ठरवत असतात. उमेदवार मोठा छोटा यापेक्षा जनतेशी बांधील कोण आहे, पक्षाची विचारधारा, देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी कोण काम करू शकतं यावर त्या ठिकाणी मूल्यांकन होतं आणि त्या आधारे तो जरी सिनियर त्या ठिकाणी मंत्री असेल, नेता असेल तर पक्ष हितासाठी देशासाठी त्याला निवडणुकीत उतरवलं जातं. त्याच्यामुळे मोठा छोटा असं करून त्या उमेदवारीकडे पाहिलं जात नाही. आकडे ट्विट केले होते, माहिती दिली होती ट्विट करत. आता त्यावरूनच कुठेतरी भाजप आणि ठाकरे गटामध्ये घमासान सुरू आहे. दानवेंनी तर जे महायुतीच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात जे प्रकल्प झाले किंवा ज्या योजना आणल्या गेल्या आणि भाजपच्या काळामध्ये कसे उद्योग बाहेर गेले अशी एक माहिती त्यांनी आता ट्विट केली आहे. खरं म्हणजे दानवेंनी आता विरोधी पक्ष नेता झाल्यावर तरी प्रगल्भ व्हायला पाहिजे, पण अजून जर ते अभ्यास न करता बोलत असतील, बालिशपणाचं बोलत असतील तर दुर्दैवी. कुठलीही गुंतवणूक यायला काही कालावधी लागत असतो. आता महाविकास आघाडीने किती वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं? 2-2.5 वर्ष. मग ही गुंतवणुकीची प्रक्रिया 2-2.5 वर्षात स्टार्ट आणि फिनिश होते का? त्याच्यामुळे मला वाटतं दानवे अभ्यास करत नाहीत आणि अशा प्रकारे निराधार बोलत असतात. त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब यांना या पूर्ण विषयाचा अभ्यास आहे. मागच्या 5 वर्षात त्यांनी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं जे काही संबंध प्रस्थापित केले होते ते 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ठप्प होते. पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर पुन्हा त्यांनी गती पकडली
1-1.5 वर्षात इन्व्हेस्टमेंट येते किंवा कारखाना उभा राहत नसतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.